तर बघा, मागच्या पिरियडला आपण ज्या ठिकाणी थांबलो तिथूनच हा भाग आपला आता कंटिन्यू होणार. अगोदर या ठिकाणी हे समजून घ्या की एक स्पेशल किंवा एक खास टाईपचे प्रॉब्लेम आपले या ठिकाणी सुरू आहे. या पूर्णच्या पूर्ण प्रश्नात आपल्याला जे 8 सब क्वेश्चन्स आहे, सर्व 8 उदाहरणासाठी एकच शो दॅट किंवा एकच आन्सर या ठिकाणी आपल्याला प्रूफ करून दाखवणं असतं आणि ते म्हणजे y/x. मग आता ह्या उदाहरणातसुद्धा तेच असणार आहे, फक्त अरेंजमेंट किंवा मांडणी बघितल्यानंतर थोडासा पार्ट वेगळा वाटतो. तर बघा, आपल्याकडं लॉगरिथमशी रिलेटेड काही रूल आहे. आता एक जनरली आपण अल्जेब्रिक फॉर्ममध्ये 3चा स्क्वेअर इज इक्वल टू कसं लिहितो 9, पण हेच ज्यावेळेस अल्जेब्रिकल फॉर्ममध्ये आपल्याला लिहिणं लागतं तर आपण कसं लिहितो log 9 टू द बेस 3 इज इक्वल टू 2. म्हणजे इथं जो बेस असतो का, या बेसचा हा पॉवर बनतो. मग आता ह्या ठिकाणी तर बेसच नाही आहे, मग ज्या वेळेस बेस नसतो त्यावेळेस तिथं काय असतं. पुन्हा एकदा सांगतो, या भागावर आपली याच्या अगोदरसुद्धा 2-3 वेळेस चर्चा झाली. या ठिकाणी इथं बेस नाही आहे तर इथं काय असतो, इकडं ई असतो. म्हणजे तुमचं उदाहरण x⁻20 - y⁻20 अपॉन x⁻20 + y⁻20 इज इक्वल टू e⁻20 बनणार. कारण जसं हा 3चा स्क्वेअर बनतो ना, तसं इथं काहीच नसतो म्हणजे ई असतो. आणि हा इज इक्वल टू 2 होता तर हा ईचा स्क्वेअर बनतो. म्हणजे हा जो रूल या ठिकाणी आहे, तुमची जी पहिली स्टेप आहे या उदाहरणासाठी ती जास्त महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला जर हा रूल क्लिअर असला तरच तुम्ही हे सिम्प्लिफिकेशन करू शकता. आता काहीच नाही आहे या उदाहरणात, जे आपण कालपर्यंत करत आलो तेच करा. बघा, म्हणजे काय, क्रॉस प्रोडक्ट. हा x⁻20 - y⁻20 इज इक्वल टू, हे इकडं जाणार e⁻20 बरोबर त्याचा प्रोडक्ट होणार. हे x⁻20 इंटू e⁻20 प्लस y⁻20 इंटू e⁻20. आता एक्सचा पॉवर जो 20 आहे म्हणजे x⁻20 ते एका बाजूला घ्या. हे आलं x⁻20 मायनस x⁻20 इंटू e⁻20. हा y⁻20 इंटरचेंज करणार म्हणजे ते मायनसचा प्लस होणार. आता x⁻20 आणि इकडं y⁻20 आपण रिस्पेक्टिव्हली कॉमन घेणार. x⁻20 कॉमन घेतल्यानंतर उरतो 1 मायनस e का पॉवर 20. y⁻20 कॉमन घेतल्यानंतर 1 प्लस e का पॉवर 20. आपल्याला हे असं मिळणार x⁻20 अपॉन y⁻20 इज इक्वल टू 1 प्लस e⁻20 अपॉन 1 मायनस e⁻20. आता तेच आहे ना मागच्या. हे बघा, ह्या उदाहरणात जर तुम्हाला स्पेशली काही सांगायचं झालं की नवीन काय शिकलो, तर तुम्ही पहिल्या स्टेपकडे जास्त लक्ष द्या. आणि तुम्हाला एक हिंट सांगतो, जर तुम्हाला समजा असं वाटत असलं की या ठिकाणी एक हिंट म्हणून लिहितो, तर आपलं जे रजिस्टर असतं ना, ज्याच्यात आपण आता हे उदाहरण लिहिणार आहे, त्याच रजिस्टरमध्ये उजव्या बाजूला आपल्याला नंतर हे उदाहरण व्यवस्थित आठवलं पाहिजे म्हणून असं एक हिंट लिहा की बाबा 3 का स्क्वेअर अगर 9 है तो ये log 9 का बेस 3 इज इक्वल टू 2 ही अरेंजमेंट होणार. आणि या ठिकाणी हा ई असतो म्हणून ईचा पॉवर 20. म्हणजे या स्टेपला जर सोडलं तर या उदाहरणात समथिंग स्पेशल असं काही नव्हतं. आता बघा, या ठिकाणी x अपॉन y इज इक्वल टू 20th रूट ऑफ बोथ साईड झालं म्हणजे 20वे मूळ. हे 1 प्लस ई का पॉवर 20 अपॉन 1 मायनस, हा पूर्ण कॉन्स्टंट आहे, पूर्णचे पूर्ण आपल्याला 0 मिळणार. इथं आपण लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली टू x. मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह त्याचा सॉल्व करतो, कारण बघा 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे याच्या अगोदर 5 उदाहरणात आपण हा रूल वापरला. नीचे का फंक्शन ॲज इट इज, ऊपर वाले का डेरिवेटिव माइनस ऊपर का फंक्शन ॲज इट इज, नीचे वाले का डेरिवेटिव वायचा डेरिवेटिव dy/dx अपॉन नीचे वाले का होल स्क्वेअर. आणि ह्या एवढ्या फंक्शनचा डेरिवेटिव 0 आला. कॉन्स्टंट टर्म आहे. काय असतो कॉन्स्टंटचा डेरिवेटिव, काय असतो 0 असतो ना, मग तो आपण 0 वापरला. हे आलं y मायनस x dy/dx. हा वाय स्क्वेअर इंटरचेंज करून 0 बरोबर प्रोडक्ट फॉर्ममध्ये येतो म्हणून ते झालं 0. म्हणजे प्रत्येक वेळेस हे जे लहान मोठ्या स्टेप आहे का, हे दाखवायची आवश्यकता नाही आहे.
म्हणजे तुम्ही डायरेक्टसुद्धा ती इमॅजिन करू शकता. हे -x dy/dx बरोबर झालं -y. आता मायनस मायनस कॅन्सल झाल्यानंतर तुमचं जे फायनल आन्सर येतं ते अशा पद्धतीनं येतं dy/dx इज इक्वल टू y/x. हे आपल्याला शो करणं होतं. बघा सोपा प्रॉब्लेम आहे. सोपा म्हणूस तर मी असा शब्द वापरतो, खूप सोपा प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित लिहून घ्या. नुसतं 1-2 वेळेस व्यवस्थित बघितला तरी मागचे जे उदाहरणं जे या उदाहरणाशी रिलेटेड झाले त्याच्या आधारे आपण हा प्रॉब्लेम सहज समजून घेऊ शकतो. उदाहरण लिहिलं का? व्हिडिओ पॉज करा, उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या आणि नंतर समोरचा प्रॉब्लेम बघा. बघा हे शेवटचे 2 उदाहरणं आता ह्या प्रश्नातले आपले बाकी आहे. जे काही तुम्हाला असं वाटत असलं की या ठिकाणी अजूनसुद्धा थोड्याफार अडचणी बाकीच आहे तर मी एक सांगू शकतो. मग हे शेवटचे 2 उदाहरणं बघा. ईचा पॉवर x⁻⁷ - y⁻⁷ आणि x⁻⁷ + y⁻⁷ आला. आता या ठिकाणी जी पहिली स्टेप सांगतो का ती व्यवस्थित समजून घ्या. सोपा भाग आहे. तुम्ही सुद्धा एक इमॅजिनेशन त्याचं करू शकत होते, पण आता ते सोडा. बघा या ठिकाणी आपण सुरुवातीला करणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणजे आपण दोन्ही बाजूला या ठिकाणी लॉग वापरणार. व्हाय ते मी सांगतो. लॉग ई चा पॉवर आला x⁻⁷ - y⁻⁷ अपॉन x⁻⁷ + y⁻⁷. ठीक आहे. हे आलं लॉग ए. आता हा जो पॉवर आहे त्याची लॉगॅरिथमचे रूल असणार आहे, त्या रूल अनुसार समोर घेता येतो. मग जर हा पॉवर आपल्याला समोर लिहिता येतो असा x⁻⁷ - y⁻⁷ अपॉन x⁻⁷ + y⁻⁷, तर लॉग ई डायरेक्टली काय बनतो 1. तर लॉग ई ज्यावेळेस 1 बनतो त्यावेळेस आपल्याला फक्त एक व्हॅल्यू मिळणार x⁻⁷ - y⁻⁷ अपॉन x⁻⁷ + y⁻⁷. अरे झालं ना उदाहरण. 7 असू द्या, 8 असू द्या, 20 असू द्या, ते पॉवर काही असू द्या. पुन्हा तेच क्रॉस प्रोडक्ट बघा. x⁻⁷ - y⁻⁷ इज इक्वल टू x⁻⁷ लॉग ए y⁻⁷ 7 आहे बरं का इकडं लॉग ए. मग x⁻⁷ एका साईडला घ्या आणि y⁻⁷ हे आपण दुसऱ्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला वापरले. तेच जे आपण आतापर्यंत मागच्या 6 उदाहरणात करत आलो ते करा. x⁻⁷ कॉमन घ्या. फक्त ही व्हॅल्यू दरवेळेस बदलणार आहे. कधी x³ होता, कधी x⁻⁴ होता. मागच्या उदाहरणात x⁻20 होता, आता x⁻7 आला. 1 - लॉग ए. हा y⁻⁷ कॉमन 1 + लॉग ए. बघा तुम्ही जर हे एक्सरसाइज आणि हा प्रश्न जर बघितला तर तुमच्या एक लक्षात येईल की एक खास पॅटर्नचे प्रॉब्लेम ह्या उदाहरणात होते. म्हणजे असं काही नाही की नुसतं शो दॅटच सारखं होतं की शो दॅट y/x म्हणून. तर जी सॉल्विंग मेथड आहे ती कुठंतरी 90% प्लस म्हणू शकतो मी, ही एक दुसऱ्याशी रिलेटेड आहे. अशा उदाहरणात 1-2 प्रश्न जरी समजले तरी हा भाग क्लिअर होतो. पण सुरुवातीला मात्र तुम्ही पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला प्रॅक्टिस करता तर जेवढे 8 उदाहरणं या प्रश्नात आहे ते 8च्या 8 तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. हे झालं x⁻⁷ अपॉन y⁻⁷. हे आलं 1 + लॉग ए अपॉन 1 - लॉग ए. या ठिकाणी 7th रूट ऑफ बोथ साइड आपण क्लिअर करणार तर वी गेट 1 + लॉग ए बाय 1 - लॉग ए. हे 1/7 बरं जाऊ द्या. आपण दरवेळेस असं लिहित आलो असंच लिहा. त्याला असं सुद्धा लिहिता येतं. पण मी मागच्या 2-3 उदाहरणात आपण ही अरेंजमेंट लिहिली, मग हिलाच कंटिन्यू करा ना, स्वतःला कशाला कन्फ्यूज करता. आता ते u/v जो रूल आहे तो वापरा. आपला आन्सर आलं dy/dx इज इक्वल टू y/x. अरे वापरता येईल ना तो रूल. म्हणजे डायरेक्ट नका लिहू y/x. म्हणजे एवढं केलं का त्याच्यावर पाणी फिरू शकतं. नीचेवाला फंक्शन ॲज इट इज ऊपर का डेरिव्हेटिव्ह. मागच्या उदाहरणातसुद्धा हीच व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे आणि याचाच डेरिव्हेटिव्ह आपण काढतो. समोरचं उदाहरण
बघा पुन्हा एकदा सांगतो, एक शेवटचं उदाहरण ज्या पद्धतीचं लागत होतं का, बिलकुल त्या पद्धतीचं हे उदाहरण नाही आहे. अगोदर तर तुम्ही हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, कारण हे उदाहरण लिहिताना याचा काही भाग मी रफ करणार आहे. तर अगोदर ते उदाहरण तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. तर बघा, जसं आपण शब्द वापरला शेवटचं उदाहरण या प्रश्नातलं आहे, तर त्या मानाने हे उदाहरण बिलकुल नाही आहे. कारण बघा एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू येणार आहे साइन इनवर्स ए क्यूब. म्हणजे खूप सहज गेस झालं. आपल्याला जास्त म्हणजे डोक्याला खाजवायची आवश्यकता या ठिकाणी पडत नाही. बिलकुल डायरेक्टली साइन इनवर्स या ठिकाणी अशा पद्धतीने आपण वापरलं. हा झाला एक्स क्यूब मायनस वाय क्यूब, त्याच्यानंतर एक्स क्यूब साइन इनवर्स ए क्यूब, त्याच्यानंतर वाय क्यूब साइन इनवर्स ए क्यूब. आता थोडं जर तुम्ही हे लक्षात घेतलं या ठिकाणी की एक्स क्यूब जर आपण एका बाजूला आणले, मी डायरेक्ट कॉमन घेणार होतो, पण आता इतकं केल्यानंतर एक स्टेप या ठिकाणी आपण एक्स्ट्रा करूच. आणि वाय क्यूबचं इंटरचेंज झाल्यानंतर हा मायनसचा प्लस होतो. बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच काय बोललो या क्वेश्चनच्या अगोदर, की असे उदाहरणं ज्यावेळेस तुम्ही बॅक टू बॅक सॉल्व करता, म्हणजे काय केलं पाहिजे तुम्ही घरी ज्यावेळेस या क्वेश्चनच्या रिव्हिजनला बसता किंवा मॅथमॅटिक्स किंवा ह्या विषयाच्या रिव्हिजनला बसता, तर समजा हा क्वेश्चन ज्यावेळेस आपण सॉल्व करतो तर याच्यात किती 8 सब क्वेश्चन आहे ना, हे 8 प्रॉब्लेम तुम्ही एकाच वेळेस म्हणजे एका बैठकीत सॉल्व केले पाहिजे. असं नाही 2 प्रॉब्लेम सॉल्व केले पुन्हा कुठंतरी फिरून आले, आज 2 उद्या 2, बिलकुल नाही. कारण मग त्यावेळेस हा भाग परफेक्ट तुमचा होणार. कारण तुम्हाला समजतं की या उदाहरणात इतका नवीन पॉईंट आला, पुढच्या उदाहरणात आणि मागच्या उदाहरणात हा फरक होता, 80% 90% पार्ट सेम असतो, थोडासा एक काहीतरी 5-10% डिफरन्स असतो. म्हणजे ही पद्धत शक्यतो वापरायचा प्रयत्न करा. आता टेकिंग कॉमन एक्स क्यूब वी गेट 1 मायनस साइन इनवर्स ए क्यूब. या ठिकाणी कॉमन घेतला वाय क्यूब, 1 प्लस साइन इनवर्स ए क्यूब तुमचं आन्सर आलं. आपल्याला मिळतो एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब इज इक्वल टू 1 प्लस साइन इनवर्स ए क्यूब अपॉन 1 मायनस साइन इनवर्स ए क्यूब. आता या ठिकाणी आपण क्यूब रूट ऑफ बोथ साईड काढणार. मागच्या उदाहरणात आपण 7th रूट काढला, त्याच्या अगोदरच्या उदाहरणात 20th रूट काढला, त्याच्या अगोदरच्या उदाहरणात 4th रूट काढला. क्यूब रूटसुद्धा एक वेळेस झाला, मला वाटतं पहिलं दुसरं उदाहरण होतं. अगेन क्यूब रूट ऑफ बोथ साईड आपल्याला मिळतो एक्स अपॉन वाय इज इक्वल टू क्यूब रूट 1 मायनस साइन 1 प्लस साइन इनवर्स ए क्यूब अपॉन 1 मायनस साइन इनवर्स ए क्यूब. आता एवढं तर म्हणा की याचा डेरिव्हेटिव्ह आम्ही काढतो म्हणून. बरं चला, मोबाईलमधून तुमचा आवाज येणार नाही आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर तुमचं उत्तर येणार वाय अपॉन एक्स. पर हाँ पूर्ण डेरिवेटिव काढ़ा, नीचे वाला फंक्शन जैसे कि वैसा, ऊपर वाले का डेरिवेटिव माइनस ऊपर वाला जैसे कि वैसा, नीचे वाले का डेरिवेटिव डिवाइड बाय नीचे वाले का होल स्क्वेअर. पण हा 0 इकडे असल्यामुळे होल स्क्वेअर 0 बरोबर प्रोडक्टमध्ये जाणार मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की सर आता एवढं बाजूला सॉल्व करूस तर इथंच काऊन नाही सॉल्व केलं, अरे बाबा मी हे सांगत होतो की हे मध्ये लिहा आणि त्याच्यानंतर हे डायरेक्ट आन्सर लिहा. बघा एक व्हिडिओ पॉज करून हे शेवटचं उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. आता बघा आपल्याला पुढच्या प्रश्नात सुद्धा हा जो क्वेश्चन आपण या ठिकाणी बघितला 4 नंबरचा क्वेश्चन, तर 5 नंबरच्या प्रश्नात सुद्धा आपल्याला ह्या 4 नंबरवर आधारित काही प्रश्न आहे. तर आपण अगोदर ते 3 प्रश्न घेणार. म्हणजे बघा कसं, तर जरी या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 आपला सुरू झाला तरी आपण 2 नंबरचा प्रॉब्लेम अगोदर घेतला, नंतर आपण 3 नंबरचा प्रॉब्लेम घेणार. कारण दीज आर रिलेटेड विथ क्वेश्चन नंबर 4 या पॅटर्न रिलेटेड विथ क्वेश्चन नंबर 4. म्हणजे हे जर प्रश्न तुम्ही बघितले ना, तर आत्ता आपण 4 नंबरचा जो प्रश्न सॉल्व केला त्याच्यात 8 सब क्वेश्चन होते. हा त्याच्याशीच रिलेटेड प्रश्न आहे. बघा जे आपण आत्ता e⁻20 आला होता बघा, त्याच्यासाठी जे रूल वापरला का हाच रूल या ठिकाणी आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, लॉग
एक्स क्यूब मायनस वाय क्यूब आणि एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 2a. अरे काय होणार आहे, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 10 का स्क्वेअर होणार आहे, 10चा स्क्वेअर. दोन प्रॉब्लेम अगोदर जो प्रॉब्लेम झाला बिलकुल तोच प्रॉब्लेम आहे हा, फक्त तिथं बेस नसल्यामुळं आपल्याला ई कन्सिडर करणं लागतो आणि तोच बेस या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपात वापरला 10. तर हा 10चा स्क्वेअर झाला. पुन्हा तोच क्रॉस प्रोडक्ट होणार, एक्स क्यूब मायनस वाय क्यूब इज इक्वल टू 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब. आता थोडंसं आहे ना या ठिकाणी आपली जी शो दॅटमुळं जी लास्टची जी स्टेप होती ती चेंज होणार आहे बघा. मग तुम्ही असं म्हणता की बाबा सर याचं शो दॅटसुद्धा ती येऊ शकत होतं, ऑफकोर्स, पण त्या शो दॅट बरोबर हे सुद्धा येऊ शकतं. म्हणून या ठिकाणी शो दॅटमधला जो डिफरन्स आहे तो समजून घ्या अगोदर, कारण या ठिकाणी वाय बाय एक्स नाही आहे, -99 एक्स स्क्वेअर अपॉन 101 वाय स्क्वेअर हे तुम्हाला या ठिकाणी प्रूफ करून दाखवणं आहे. बघा एक्स क्यूब मायनस 100 एक्स क्यूब आणि वाय क्यूब प्लस 100 वाय क्यूब. आपण क्यूब एक्स क्यूब एकीकडं आणि वाय क्यूब एका साईडला आणले. 100मधून एक मायनस झाला, याचं कॉमन वगैरे कशाला काढता, सरळ सरळ आहे ना ते. 100मधून एक मायनस करा, -99 एक्स क्यूब आणि हे प्लस आहे म्हणून 101 वाय क्यूब. आता बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू एक्स 99 3x स्क्वेअर. अरे एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला वापरला, यांच्या भूमिकेत 3 आहे, थ्राईस एक्स स्क्वेअर. 101 3y स्क्वेअर, वाय असल्यामुळं dy बाय dx. आता हा 3 कॅन्सल झाला, इंटरचेंज केल्यानंतर सुद्धा करू शकता, पण ते समजतं आपल्याला, सहज समजतं. आन्सर आलं 99 एक्स स्क्वेअर अपॉन 101 वाय स्क्वेअर इज इक्वल टू dy बाय dx. बघा किती आरामशीर प्रूफ झालं आणि किती लहान उदाहरण होतं आहे. सोपा पार्ट एकदम, म्हणजे आपल्याला जशी उदाहरणं लागत असते का एक त्या टाईपचा पार्ट म्हणायला हरकत नाही. बघा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या आणि समोरचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण वेगळं म्हणता येणार नाही, बराच पार्ट याच उदाहरणासारखा आहे. बघा जर थोडंसं आपण या ठिकाणी डोकं जर वापरलं तर तुमच्या सहज लक्षात येणार की लॉगॅरिथमिक रूलशी संबंधित हा पार्ट आहे. या ठिकाणी 2 द बेस 5 आहे. आपण सुरुवातीला उदाहरण लिहिताना तो बेस लिहिला नव्हता, पण पुस्तकात 2 द बेस 5 आहे, इकडं 2 द बेस 10 होता. एक असं समजा ह्याच उदाहरणाची ही प्रॅक्टिस आहे. हा 10 असल्यामुळं हा 10चा पॉवर 2 झाला, मग हा 5 असल्यामुळं हे काय होणार, x रेस टू 4 प्लस y रेस टू 4 अपॉन x रेस टू 4 मायनस y रेस टू 4 इज इक्वल टू 5 स्क्वेअर. हे असं होणार, समजलं ना. मग हा x रेस टू 4 प्लस y रेस टू 4 इज इक्वल टू 25 x रेस टू 4 मायनस 25 y रेस टू 4. बघा एक सिमिलर पॅटर्न आहे. ज्यावेळेस आपण बॅक टू बॅक हे असे दोन सारखे उदाहरणं सॉल्व करतो ना, तर खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस तुमची या ठिकाणी होत असते. आणि जसं मी सुरुवातीलाच एक शब्द वापरला की हे जे तुमचं नवीन पुस्तक आहे याची अरेंजमेंट खूप जबरदस्त आहे. बघा एक सर्व विद्यार्थ्यांना मी खास एक आवर्जून सांगतो, तुमचं हे जे नवीन पुस्तक आहे ना, हे पहिलं असं आपलं टेक्स्टबुक आहे जे CBSE बोर्डच्या पुस्तकाला सुद्धा चॅलेंजिंग आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्या उदाहरणाची नंबर ऑफ क्वांटिटी जी का ती जास्त आहे. म्हणजे CBSEच्या पुस्तकाला सुद्धा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ह्या 2 टॉपिकचं जे पार्ट आहे आपला स्टेट बोर्डचा, हा मागं टाकणारा पार्ट आहे. त्या विद्यार्थ्यांनी जर आपलं बुक जर स्टडी केलं तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा काहीतरी आपण एक 10% नवीन भाग शिकलो असं वाटू शकतं. आणि आतापर्यंत बिलकुल वेगळं होत होतं. आतापर्यंत आपला सिलेबस त्यांच्या कैक पटीनं मागं असत होता. त्यामुळं आपला विद्यार्थी फक्त नॉलेजनीच नाही
तर मार्कांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये कमी पडत होता. पण या ठिकाणी हा जो डिफरन्स होता का, बिलकुल नाही आहे. उलट मी तुम्हाला एक सांगतो की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे जे दोन टॉपिक तुमचे या नवीन सिलेबसमध्ये जे वापरले ना, ही बिलकुल एक स्टेप समोर आहे. CBSE बोर्डच्या तरी एक स्टेप समोर आहे. त्याच्यामुळं आपल्याच उदाहरणाची प्रॅक्टिस करा, भरपूर प्रॅक्टिस करा, उदाहरणं ड्रॉप करू नका, एकूण एक गणित सॉल्व करा. बघा हा झाला x⁴, 25 x⁴ झाला इंटरचेंज, आणि y⁴ प्लस होता, हा आला -y⁴ -25. बघा सरळ सरळ 25 मधून 1 गेला, हा उरला 24 x⁴, मोठ्या संख्येचं साईन -26 y⁴, मायनस मायनस कॅन्सल. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू x. आता धीरे धीरे डेरिव्हेटिव्ह निकालो. मग काय झाला याचा डेरिव्हेटिव्ह, 24 मायनस मायनस कॅन्सल झाला, 24 4x³ हा 26 आणि 4y³ dy dx. हा 4 4 कॅन्सल. आन्सर 24x³ अपॉन 26y³ इज इक्वल टू dy dx. dy dx. आता या ठिकाणी 2 ने डिवाइड करा, आणि 2 ने डिवाइड केल्यानंतर तुमच्या की जे शो दॅट होतं ते आपल्याला मिळतं. बघा शो दॅटमध्ये मायनस साईन आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये, पण मायनस साईन या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. तर ते थोडंसं करेक्शन करा आणि तिथं प्लस करून टाका. ज्या विद्यार्थ्याच्या मनात असा डाऊट असला की सर आपलं तर कुठं चुकलं नाही, बिलकुल नाही. कारण या ठिकाणी हा 25 इंटरचेंज झाल्यामुळं मायनस होतो. बरं उदाहरण चेक करून आपण त्या ठिकाणी लिहिलं, हे प्लस वर आहे, मायनस खाली आहे, आणि हा -25 हा y² नंतर मायनस येणार, मायनस मायनस कॅन्सल झाल्यानंतर इथं मायनस येण्याचा विषयच नसतो. कारण दीज आर नॉट ट्रिगोनोमेट्रिक डिफरन्शिएशन की कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन येणार, इनवर्सचा मायनस येणार, तसं काही नसतं. तर हे करेक्ट आन्सर आहे. पुस्तकातलं मायनसचं प्लस करून टाका. दोन्ही उदाहरणं बिलकुल सारखे उदाहरणं होते. याच्यानंतर आपण पुन्हा ह्याच पॅटर्नचं उदाहरण घेणार. आणि जे विद्यार्थी फेअर रजिस्टरमध्ये लिहित असतील, तुम्ही या सिरियल नंबरने हे उदाहरणं लिहिले तरी चालतील, कारण आपण एकसुद्धा उदाहरण ड्रॉप करणार नाही आहे. फक्त सिरियल नंबर आपण मागं पुढं घेतला, ते तर तुमच्या लक्षात आलं असेल ना की हे प्रॉब्लेम आपल्या मागच्या प्रश्नाशी रिलेटेड होते. बघा समोरचं उदाहरण जबरदस्त प्रॉब्लेम आहे. हा तुमचा CETला विचारलेला प्रॉब्लेम आहे, पण एक्झॅक्ट मी इयर सांगू शकत नाही, पण एक जबरदस्त प्रॉब्लेम. बघा नंबर याचा 5, तर हा 5th नंबरच्या क्वेश्चनचा 5th नंबरचा प्रॉब्लेम. तर बघा काय होणार, x⁵ मायनस y⁵ अपॉन x⁵ प्लस y⁵ इज इक्वल टू साईन π/6. अरे कोण असतो साईन π/6? 30 डिग्री असतो π/6. बघा या उदाहरणाचं जे शो दॅट आहे हे आपल्याला विचारलं, x⁴ अपॉन 3y⁴. म्हणजे कुठंतरी आपल्याला जे मागच्या प्रश्नात जे शो दॅट विचारले y/x त्याच्यापेक्षा थोडे वेगळे शो दॅट आहे या ठिकाणी. dy dx इज इक्वल टू x⁴ अपॉन 3y⁴. आता बघा हे झालं x⁵ मायनस y⁵ अपॉन x⁵ प्लस y⁵ इज इक्वल टू 1/2. अरे सरळ सरळ आहे ना, साईन 30 किती असतो 1/2. मग क्रॉस प्रोडक्ट झाल्यानंतर हे येणार 2x⁵ मायनस 2y⁵ इज इक्वल टू x⁵ प्लस y⁵. x⁵ एकीकडे घ्या आणि y⁵ या दुसऱ्या साईडला घ्या. हा आला x⁵ मायनस x⁵, y⁵ हा मायनसचा झाला प्लस 2y⁵. 2x⁵ मधून x⁵ सबट्रॅक्ट झाल्यानंतर फक्त x⁵ मिळणार आणि हा थ्राईस y⁵ मिळणार. काढा आता त्याचा डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू x.
आन्सर आलं 5x⁴ इज इक्वल टू 15y⁴ आणि y असल्यामुळं dy/dx. हे झालं 5x⁴ अपॉन 15y⁴ इक्वल टू dy/dx. 5 3 = 15 x⁴ अपॉन 3y⁴ dy/dx. सोपं उदाहरण होतं. सोपं म्हणूच तर आपण म्हणू खूप सोपं उदाहरण होतं. बघा, ज्या विद्यार्थ्याला असं वाटत असलं की सर आज थोडं फास्ट शिकवलं, तर बिलकुल नाही आहे. कारण कुठंतरी मागच्या 2 पिरियडपासून जो भाग कंटिन्यू होता, एक त्याच भागावर आधारित आपले प्रश्न होते. बघा, आज तुम्हाला या ठिकाणी मी काही होमवर्कची उदाहरणं सांगतो, पण होमवर्कला उगं काहीतरी टाईमपास म्हणून बिलकुल बघू नका. हे उदाहरणं सॉल्व केल्यानंतर ते होमवर्कची उदाहरणं सॉल्व करून बघा, तुम्हाला जमतील आणि जमवा ते. तर अगोदर हे उदाहरण लिहून घ्या, नंतर जो होमवर्क देतो पॉज करून व्यवस्थित तो होमवर्क लिहून घ्या. बघा, फक्त 5च उदाहरणं आहे. होमवर्क इतक्या प्रमाणात नाही आहे की तुम्ही बोर होऊ शकता किंवा तुम्हाला बोर करायचा त्याच्या पाठीमागचा उद्देश मुळीच नाही आहे. तर मन लावून हे उदाहरणं सॉल्व करा आणि तुम्हाला ते जमतील, एवढं सांगू शकतो.